महाराष्ट्र राज्यात सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी तुकाराम मुंढे जे एफडीएचे अधिकारी आहेत त्यांनी कारवाईचा चांगलाच धडाका लावलेला आहे। आणि यातच आपल्या बदलापूर शहरात एफडीएने पुन्हा एकदा मोठी कारवाई केलेली आहे। काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर माया ब्लड सेंटर जे आहे त्याच्यावरती छापा टाकण्यात आला होता आणि त्या छाप्यानंतर खरं तर त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती। बरेच ठपके त्यांच्यावरती ठेवण्यात आले होते आणि स्पष्टीकरण माया ब्लड सेंटर यांच्याकडे मागितलं होतं, परंतु त्यानंतर स्पष्टीकरण देण्यामध्ये माया ब्लड सेंटरला यश आलेलं नाहीये किंवा कागदपत्र त्यांनी योग्य रीतीने पुरवलेले नाहीयेत आणि हाच विषय अधिवेशनामध्ये सुद्धा गाजला। आणि अखेर आता एफडीएनं बदलापूरच्या माया ब्लड सेंटरचा परवाना जो आहे तो कायमस्वरूपी रद्द केलेला आहे। जवळपास 38 संस्था आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यापैकी 34 संस्था ज्या त्याचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि 4 जे ब्लड सेंटर आहेत त्यांचे आपण बघत असाल तर परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। मुंबई येथील जे रुग्णालय असू द्यात किंवा एकंदरीत आपण बघत असाल तर बदलापुरातील माया ब्लड सेंटर असू द्यात त्याचा सुद्धा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे। आणि ही कठोर कारवाई तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। जेव्हापासून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे एफडीएचा तेव्हापासून नागरिकांना चांगल्या दर्जाचं अन्न पुरवावा हा त्यांचा हेतू आहे। एवढंच नाही, औषधं पुरवत असताना सुद्धा कोणतीही एकंदरीत कुचराई यामध्ये होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। आणि हीच बाब लक्षात घेत आता ही कारवाई जी आहे ती सुरू आहे। ही कारवाई इथपर्यंत थांबलेली नाहीये, तर आणखी यापुढे सुद्धा कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे आपण बघत असाल तर जवळपास महाराष्ट्रामध्ये सध्या 413 परवानाधारक रक्त केंद्र आहेत। त्यापैकी साठवणूक केंद्र आपण बघत असाल तर ते वेगळे आहेत। ते परवानाधारक 468 साठवणूक केंद्र आहेत आणि या सगळ्यावरती आपण बघत असाल तर एफडीएची करडी नजर असलेली आपल्याला बघायला मिळते। आणि एफडीएच्या या करडी नजर असल्यामुळे आता या सगळ्या ब्लड सेंटरचे धाबे चांगलेच दणाणलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि यातच बदलापूरच्या सानेवाडी या परिसरात असणारी ही माया ब्लड सेंटर आहे। त्या माया ब्लड सेंटरचा सुद्धा परवाना आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे। परवाना रद्द करत असताना आपण बघितलं तर एप्रिल ते जून दरम्यान ही कारवाई करण्यात आली आणि याच कारवाईमध्ये अनियमितता जी आहे ती उघडपणे पाहायला मिळाली एफडीएला। आणि त्यानंतर 21 रक्त केंद्र आणि 13 रक्त साठवणूक केंद्र जे आहेत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले। या व्यतिरिक्त एफडीए फक्त काही निवडक शहरांवर कारवाई करत नाही, तर राज्यात असणारं पुणे शहर असू द्या, सांगली, सातारा, अमरावती, ठाणे, मुंबई, कल्याण, वाशिम आणि इतरही जिल्ह्यात अनेक रक्त केंद्र आहेत त्यावरती सुद्धा करडी नजर आहे। आणि तेथे सुद्धा अनेक रक्त साठवणूक केंद्र आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई त्यांच्या माध्यमातून केलेली आहे। आता या ठिकाणी जे शहर मी तुम्हाला सांगितले पुणे, सातारा, सांगली यांच्यामध्ये सुद्धा असणारी जी रक्त केंद्र त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे आता बदलापूरच्या माया ब्लड सेंटरवरती कोणकोणता ठपका ठेवण्यात आला होता। खरं तर ज्यावेळी इथे रेड पडली, ज्यावेळी छापा पडला त्यावेळी स्टोरेज केलेलं रक्त म्हणजे भरपूर दिवसांपासून स्टोरेज केलेलं जे रक्त आपण कुणाला देऊ शकत नाही असं रक्त साठवलेलं त्यांच्या निदर्शनास आलं। हा एक ठपका त्यांच्यावरती होता। या व्यतिरिक्त आणखी एक ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला, तो म्हणजे जे रुग्णालयाची थेट संबंध आहेत ते बदलापूरच्या माया ब्लड सेंटरमध्ये। आता हे संबंध कसे आहेत त्यांच्यामध्ये तर काही ज्या रक्ताच्या पिशव्या आहेत त्या चोरीच्या माध्यमातून ते इथे आणल्या जात होत्या असा सुद्धा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता, असा आरोप करण्यात आला होता। महत्वाचं म्हणजे आपण उदाहरण बघायला गेलो तर जर 200 रक्तच्या ज्या काही पिशव्या आहेत त्या जर जे रुग्णालयामध्ये एखाद्या संस्थेच्या माध्यमातून एखाद्या कुणाच्याही माध्यमातून जर देण्यात आल्या तर त्या परस्पर आणल्या जायच्या। म्हणजे त्यापैकी 20-25 ज्या रक्तपिशव्या आहेत त्या माया ब्लड सेंटरला पुरवल्या जात होत्या। यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जे आहेत ते जपले जात होते, आर्थिक देवाणीघेवाणी मोठ्या प्रमाणात होत होते आणि स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी हे सगळे प्रकार जे आहेत ते सुरू होते। आणि यामध्ये
4 जे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत त्यामधलं एक आहे बदलापूरची माया ब्लड सेंटर. आता ही माया ब्लड सेंटरचा जो परवाना आहे कायमस्वरूपी आपण बघत असाल तर रद्द करण्यात आलेला आहे. सानेवाडी परिसरात असणारी ही माया ब्लड सेंटर आहे. महत्वाचं म्हणजे यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये त्यांना जागा हवी होती आणि नगर परिषदेकडे त्यांनी अप्लाय केलं होतं. अप्लाय केल्यानंतर खरं तर रक्त प्रत्येक रुग्णाला बऱ्यापैकी हवं असतं, त्यामुळे तो पुरवठा व्हावा यासाठी नगर परिषदेने ही जागा त्यांना दिली होती. आणि ही जागा दिल्यानंतर एफडीएनं फक्त इथे छापा टाकला नाही तर एफडीएने जसा इथे छापा टाकला तसं त्या ठिकाणी सुद्धा छापा टाकलेला आपण बघितलं. आणि अद्याप म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर ही कारवाई जी आहे ती नगर परिषदेमध्ये ज्या ठिकाणी जागा देण्यात आली होती माया ब्लड सेंटरला तिथे सुद्धा करण्यात आली असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता बदलापूरची माया ब्लड सेंटर हिचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आणि तुकाराम मुंढे जे आपले अधिकारी आहेत त्यांच्या कारवाईचं सध्या सर्वत्र कौतुक चाललेलं आपल्याला बघायला मिळते, कारण की आता त्यांची टीम ऍक्टिव्ह मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यापूर्वी हेच अधिकारी होते, परंतु कारवाई म्हणजे आता जे इतर शहरातले कारवाईसाठी जे अधिकारी येतात कर्मचारी येतात तेच कर्मचारी अधिकारी होते, परंतु यापूर्वी कारवाई होत नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात. पण जेव्हापासून कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला तेव्हापासून चांगलाच धडाका या कारवाईचा पाहायला मिळाला. तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई होताना म्हटलंय काय तर रक्त हे केवळ औषध नसून जीवन वाचवणारं साधन आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रक्त पुरवणं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रक्त केंद्राला किंवा साठवणूक केंद्राला सोडलं जाणार नाही. भविष्यातही नियमित आणि अचानक तपासण्या सुरू ठेवून सार्वजनिक आरोग्य जी सेवा आहे ती सुनियोजित केली जाईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण बघत असाल तर आता या ब्लड सेंटरचा जो परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. या संदर्भातले जे काही या पुढचे अपडेट असतील आपण घेत राहू. तुमचं तिथे थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज चेक मराठी, बदलापूर.